शिक्षकाच्या तोंडाला तर फेस आणला या बारक्या कार्ट्याने. शिक्षक घड्याळ लावून बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जातंय आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जातंय. मे महिना त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या बोकांडी कार्ट. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा हातामध्ये अंगठ्या बिंगट्या घालून असा नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक माता अशी पर्स लावून डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हटलं, माते कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट मोठा गट म्हणल्यानंतर माझं पायलट गट का पाहायला लागलं. मी म्हणलं, माते एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? माग म्हणल्यावर मी पण विचार केला. म्हणलं ठीक आहे, माझ्या माग बसव, पण चांगली माझ्यापासून 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बस. त्या माऊलीचं नाव आहे. हे पोरांनो, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं त्या आईला एक प्रश्न विचारायचा माझ्या लेकरानो. हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, पण त्या माऊलीला हा प्रश्न आम्ही कधीच विचारला नाही. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. पोरा, आज त्या आईला हा प्रश्न विचारायचा बाप. 9 महिने 9 दिवस तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या आईला हा प्रश्न विचारायचा माझ्या लेकरा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पुरी 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते पोरानो, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. हे माझ्या लेकरा, ती हंबरडा फोडत असते रे नालायक. ऐक रा, सोशल मीडियावरती मला शिव्या घालणाऱ्या तू पण ऐक रा. तुला जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. हे पोरांनो, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, तेव्हा पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती. पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता. जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहायचा, रात्रीच्या 2 वाजता मला उठवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, भीमा, भीमा तुला शिकायचंय रे भीमा, तुला शिकायचंय भीमा. माझ्या बापाला एखादं पुस्तक जर मी मागितलं तर माझा बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा. माझा बाप
मित्रांच्याकडे भीक मागायचं, आमच्या बहिणीचे दागिने घाण ठेवायचा, घरातली भांडी विकायचा. पण मी सांगितलेलं पुस्तक माझ्या हातावर आणून ठेवत मला म्हणायचा, भीमा, हे भीमा, पिढ्यान माणूस म्हणून जन्माला येतात, पण त्यांना माणसासारखं जगता येत नाही. माझ्या लेकरा, तुला शिकायचं आहे आणि त्या सगळ्या बेड्यात तोडून टाकायचे आहे. हे बाबासाहेब शिकले म्हणून वामन दादा करडक म्हणतात, जगडबंद पायातले साखळदंड तटातट तुटले तू ठोकताच बंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या पुढे, झाले गुलाम मोकळे भीमा